अजितदादा गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरले. रोहित पवारांचा अजितदादांना टोला. तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झालास, अजितदादांचा जोरदार पलटवार. केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष. राहुल गांधींच्या आरोपांवर आयोग काय उत्तर देणार? एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता. मंत्री गणेश नाईकांनी केलेल्या वक्तव्यावरनं संजय राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. लॉटरी लागली पण टिकवता आली नाही, नाईकांनी केली होती टीका. युतीचा विचार डोक्यातनं काढून टाका. जमलं तर केलं पाहिजे, नाही तर सोडून दिलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र घेण्यावरनं प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान पथकाचे 10 थर. मुंबईसह राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह. मुंबईच्या मानखुर्दमध्ये गोविंदांचा मृत्यू. दहीहंडीची दोर बांधत असताना गोविंदा खाली कोसळला. आतापर्यंत 30 गोविंदा जखमी, 15 गोविंदांना उपचार करून सोडलं. मुंबईमध्ये परिवर्तन अटळ आहे. परळीतील परिवर्तन हंडी फोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विकासाचं लोणी मुंबईकरांनाच मिळणार असल्याचं सांगत केलं आश्वस्त. मुंबईच्या मागाठाण्यात गौतमी पाटीलचा धमाका. प्रकाश सुर्वेंच्या हंडीत गौतमी थिरकली. गौतमीसह गोविंदाई थिरकले. बीडच्या केजमधील मांजरा प्रकल्प 85% भरला. 4 दरवाजे उघडून विसर्ग. नदीकाठी सतर्कतेचा इशारा. नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा कहर. तुर्भे पोलीस ठाण्यात शिरलं पावसाचं पाणी. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम. कुंडलिका आणि अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदी इशारा पातळीच्या बाहेर. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. बेळगावहून मुंबईला निघालेल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड. स्टार एअर विमानाच्या इंजिनमध्ये पेट्रोल गळती झाल्यानं वैमानिकानं 15 मिनिटात विमान बेळगावात परत उतरवलं. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन. वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 3 ते 4 दिवसांपासून पुण्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार.